नमस्कार विद्यार्थी मित्रहो. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण ई कॉमर्स अर्थ व त्याची व्याख्या आणि ई कॉमर्समधील 3 महत्त्व या ठिकाणी अभ्यासलेले होते. आज आपण त्या ठिकाणी ई कॉमर्सचे पुढील महत्त्व आणि ई कॉमर्सचे स्वरूप या दोन संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. त्यातील चौथा मुद्दा आहे विक्री वाढते. ई कॉमर्सचा सर्वात महत्त्वाचा जो काही फायदा आहे तो फायदा म्हणजे त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेची जी काही वस्तू किंवा सेवा असतील या सेवेंची विक्री वाढवण्यास त्या ठिकाणी मदत होत असते. कारण ई कॉमर्सच्या सहाय्याने आपण आपली वस्तू किंवा सेवा देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये सहजपणे त्या ठिकाणी विक्री करू शकतो. कारण आपले जे काही ग्राहक असतील हे ग्राहक इंटरनेटच्या सहाय्याने आपली वस्तू व सेवांची माहिती मिळवू शकतात आणि त्याच्यानुसार ती वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासंदर्भातला निर्णय घेऊ शकतात. म्हणजेच ई कॉमर्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कंपन्यांना जर स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी ई कॉमर्स हे एक प्रभावी त्या ठिकाणी माध्यम बनलेलं आहे. म्हणजे आजचे जे युगामध्ये सर्व त्या ठिकाणी व्यवसाय संस्था त्या ठिकाणी आपली जी काही वस्तू असतील किंवा सेवा असतील या सेवा त्या ठिकाणी इंटरनेटवर उपलब्ध करून देत आहे आणि त्याच्या आधारावर त्या ठिकाणी विक्रेते आपली वस्तू ग्राहकांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊन ग्राहक आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी वस्तू व सेवा त्या ठिकाणी करू शकतात. म्हणजेच ई कॉमर्सचा सर्वात महत्त्वाचा जो काही फायदा आपल्याला मिळत आहे तो म्हणजे आपल्या वस्तू आणि सेवांची विक्री वाढवण्यास मदत होत असते. त्याच्यानंतर पाचवं महत्त्व आहे 24 तास सेवा. म्हणजे ई कॉमर्सचा सगळ्यात महत्त्वाचा जो काही फायदा आहे तो फायदा म्हणजे व्यवसायाची दिवसातील 24 तास उपलब्धता असलेली क्षमता. म्हणजे आपला जो काही व्यवसाय असेल या व्यवसायाची जी काही वस्तू असेल किंवा सेवा असेल ही सेवा आठवड्याचे 7ही दिवस आणि 24 तास ग्राहकांना त्या ठिकाणी उपलब्ध असते. म्हणजे ग्राहक हा आठवड्यातून कधीही 24 तासामध्ये आपली वस्तू किंवा सेवा त्या ठिकाणी खरेदी करू शकतो. म्हणजे इथे त्याला त्या ठिकाणी आपल्या त्या व्यवसायाची किंवा आपल्या त्या दुकानाची उघडण्याची किंवा बंद होण्याची वेळ पाहण्याची आवश्यकता लागत नाही. तो त्याच्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने किंवा एक विशिष्ट संगणकीय सॉफ्टवेअरच्या सहाय्याने त्या ठिकाणी तो वस्तू पाहू शकतो. तसेच त्या वस्तूची त्या ठिकाणी ऑर्डर किंवा त्या ठिकाणी त्याची मागणी करू शकतो आणि त्याला घर बसल्या कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारे वस्तू किंवा सेवा उपलब्ध होऊ शकतात. म्हणजेच ई कॉमर्सच्या सहाय्याने 24 तास सेवा त्या ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध होत असते. ग्राहकांना कोणत्याही एका विशिष्ट वेळेला वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासंदर्भातला निर्णय घ्यावा लागत नाही. त्याच्यानंतर किमतीची तुलना करता येते. म्हणजे ग्राहकांच्या दृष्टिकोनातून ई कॉमर्सचा सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे म्हणजे काय तर ज्या काही विविध वस्तू बाजारपेठेत उपलब्ध आहेत या अशा सर्व वस्तूंची जी काही किंमत आहे त्या किमतीची तुलना करण्याची क्षमता या ई कॉमर्समुळे प्राप्त होत असते. म्हणजे विविध व्यवसायामधूनही एकाच प्रकारच्या उत्पादनाची त्या ठिकाणी काय केलं जातं उत्पादन घेतले जात असते आणि या उत्पादनाची जी काही किंमत असेल या किमतीचा शोध घेण्याचं कार्य आपल्याला ई कॉमर्सच्या सहाय्याने करता येत असतं आणि शोध घेऊन या किमतीची तुलना करून कोणता व्यवसाय उत्तम किंमत आकारत आहे त्याच पद्धतीने तो कशा पद्धतीने या ग्राहकांना उत्तम सेवा उपलब्ध करून देत आहे त्या वस्तू किंवा सेवेचा दर्जा काय आहे याच्या संदर्भातलं मोजमाप त्या ठिकाणी करून ग्राहक वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. म्हणजेच व्यवसायाच्या दृष्टीनेही ई कॉमर्स सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जी वस्तू आपल्या जी काही आपण किंमत त्या ठिकाणी आकारलेली आहे ती किंमत त्या ठिकाणी इतर स्पर्धकांपेक्षा आपली किंमत कमी आहे किंवा जास्त आहे हे त्या ठिकाणी तपासून पाहता येत असतं आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी किंमत निश्चितीचा निर्णय घेऊ शकतो. त्याच्यानंतर मोठ्या याद्या याचा अर्थ ई कॉमर्सच्या सहाय्याने कंपन्या आपल्या प्रत्येक कंपनीने आपली स्वतःची वेबसाईट तयार केलेली असते. या वेबसाईटवर कंपन्याच्या जेवढे काही प्रोडक्ट आहेत या सगळ्या प्रोडक्टची त्या ठिकाणी तपशीलवार माहिती दिलेली असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल अमेझॉनवर त्या ठिकाणी 30 लाखापर्यंतची पुस्तके त्या ठिकाणी विकता येतात किंवा 30 लाखापर्यंतचे पुस्तके तुम्हाला अवेलेबल होतील. म्हणजे इथे तुम्ही अमेझॉनवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांसंदर्भातली त्या ठिकाणी यादी तयार केलेली तुम्हाला दिसून येऊ शकते आणि ते
अमेझॉन हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य करतं की ज्या ज्या काही याद्या त्या ठिकाणी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत या सर्व याद्या त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या असतात आणि त्याच्यानुसार ग्राहक हा आपल्या इच्छेनुसार आपल्या गरजेनुसार त्या ठिकाणी आवश्यक त्या पुस्तकाची काय करू शकतो, खरेदी करू शकतो. म्हणजे इथे त्याला प्रचंड मोठ्या स्वरूपाच्या याद्या त्या ठिकाणी पाहता येत असतात. सर्व त्या पुस्तकाच्या संदर्भातले सर्व तपशीलवार माहिती त्याला त्या ठिकाणी पाहता येत असते. आणि शेवटचं महत्त्व आहे नवीन व्यवसायाच्या संधी. म्हणजे ई कॉमर्समुळे लोकांना एकदम नवीन अशा व्यवसायाची रचना करता येते किंवा त्याच्यामुळे ते शक्य होत असते. एखाद्या कंपनीमध्ये याद्या तयार करणे, त्याची छपाई करणे यासाठी मोठा खर्च करावा लागत असतो. त्याचप्रमाणे वस्तू व सेवांची ऑर्डर घेण्यासाठी विशिष्ट विभाग निर्माण करावा लागतो. ती वस्तू किंवा सेवा त्या ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी एक विशिष्ट विभाग तयार करावा लागत असतो. म्हणजे इथे जो काही खर्च असेल किंवा जे काही व्यक्ती असतील याचं मोठ्या प्रमाणावर काय होत असतं त्या ठिकाणी संधी निर्माण होत असतात. म्हणजे ई कॉमर्समुळे याद्यांचे वितरण करणे, ऑर्डर घेणे यासाठी जो काही खर्च येत असतो तो खर्च त्या ठिकाणी खूप प्रचंड मोठ्या स्वरूपात नसतो. परंतु इथे जो काही खर्च होणार आहे तो खर्च त्या ठिकाणी ती वस्तू ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासंदर्भातला आहे. परंतु ही वस्तू किंवा सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देत असताना अनेक जे काही मध्यस्थ असतील या मध्यस्थांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत आहेत. तसेच म्हणजे छपाई करणारे व्यावसायिक असतील किंवा वस्तू आणि सेवांच्या ऑर्डर स्वीकारून त्या वस्तू आणि सेवा त्या ठिकाणी ग्राहकांपर्यंत पोहोचवणारे म्हणजे वाहतूक करणारे काही व्यवसाय असतील, अशा अनेक व्यवसायांचे त्या ठिकाणी संधी निर्माण होत असतात. हे फक्त ई कॉमर्समुळे शक्य झालेलं आहे. कारण ई कॉमर्सच्या साहाय्याने कोणताही ग्राहक कोणत्याही ठिकाणाहून वस्तू त्या ठिकाणी मागणी करू शकतो आणि ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही इतर व्यवसाय आहेत की जे व्यवसाय त्या ठिकाणी अशा ई कॉमर्सच्या साहाय्याने त्या ठिकाणी त्याचा विकास होऊ शकतो. असे हे ई कॉमर्सचे महत्त्व आहेत. पुढील मुद्दा आपण पाहणार आहोत ई कॉमर्सचे स्वरूप. त्यातील पहिला जो काही ई कॉमर्स स्वरूप आहे व्यवसाय आणि व्यवसाय, याला बिझनेस टू बिझनेस असं म्हणतात. म्हणजे व्यवसाय आणि व्यवसाय म्हणजे काय, तर व्यवसायामध्ये होणारे ई व्यवहार किंवा इलेक्ट्रॉनिक व्यवहार. ई व्यवहारामध्ये कंपनी असेल, पुरवठादार असेल, वितरक असेल, एजंट असेल, असे म्हणजे इथे जो काही त्या ठिकाणी तुमचे इलेक्ट्रॉनिक साहाय्याने किंवा इलेक्ट्रॉनिक साहाय्याने त्या ठिकाणी जे काही व्यवहार होणार आहेत हे व्यवहार एका व्यवसायाचे दुसऱ्या व्यवसायावर होणार आहेत. त्याला आपण त्या ठिकाणी इथे इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज म्हणजे EDIच्या माध्यमाने असे सर्व व्यवहार त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येत असतात. म्हणजे इथे जे काही इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज पुरवणारे जे काही खाजगी कंपन्या असू शकतात किंवा खाजगी नेटवर्कद्वारे सुद्धा त्या ठिकाणी असे जे काही इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज आहे अशा माहिती पुरवणाऱ्या नेटवर्कचा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्धता प्राप्त होत असते. म्हणजे इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंजमुळे किंवा बिझनेस टू बिझनेस अशा प्रकारे व्यवहार केल्यामुळे व्यवसायामध्ये पारदर्शकता येत असते. म्हणजे ई कॉमर्सच्या साहाय्याने सर्वसाधारण व्यावसायिकसुद्धा त्या ठिकाणी अत्यंत कार्यक्षमपणे त्याची जी काही पुरवठा साखळी असेल, व्यवस्थापन असेल, साठा व्यवस्थापन असेल किंवा वेतन व्यवस्थापन असेल याच्यामध्ये त्या ठिकाणी अत्यंत कार्यक्षमता निर्माण करू शकतो. म्हणजे ई व्यवहारामुळे कंपन्यांना आपल्या पुरवठा व किमतीवर नियंत्रण ठेवता येते. तसेच आपला जो काही साठा आहे या साठ्यामध्ये त्या ठिकाणी सुधारणा करण्यासाठी किंवा आपल्या साठ्याची तपासणी करणे हे त्या ठिकाणी शक्य होत असतं. तसेच जे काही इलेक्ट्रॉनिक पेमेंटची काही सिस्टीम आपण त्या ठिकाणी आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये राबवू त्याच्यामुळेही ज्या काही चुका होणार असतील, जे काही फ्रॉड होणार असतील हे फ्रॉड त्या ठिकाणी टाळता येत असतात. म्हणजे सर्वात महत्त्वाचा इथलं जो काही पहिला स्वरूप आहे व्यवसाय आणि व्यवसाय, याला आपण बिझनेस टू बिझनेस म्हणतो. म्हणजे एक व्यवसाय दुसऱ्या व्यवसायाबरोबर इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्याद्वारे त्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री करत असेल तर त्याला आपण व्यवसाय आणि व्यवसाय असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. दुसरा आहे व्यवसाय आणि ग्राहक. म्हणजे इथे सर्वात महत्त्वाचं आहे की जी काही आपण वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याचा जो काही अंतिम उपभोक्ता असेल किंवा अंतिम खरेदीदार असेल हा ग्राहक असेल. म्हणजे व्यवसाय आणि ग्राहकांमध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक व्यवहार होणार असतील या इलेक्ट्रॉनिक व्यवहाराचं जे काही स्वरूप असेल हे स्वरूप त्या ठिकाणी आपण विचारात घेऊन आपण आपल्या ग्राहकांवर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ विमा व्यवसाय असेल किंवा विमा सेवा, पर्यटन सेवा, बँकिंग सेवा इत्यादी व्यवसाय आणि ग्राहकांची उदाहरणे सांगता येईल. म्हणजे इथे
हे जे काही व्यवसाय आहेत हे व्यवसाय त्या ठिकाणी ग्राहकांभिमुख किंवा ग्राहक हे विचारात घेऊन त्या ठिकाणी अशा प्रकारच्या व्यवसायाची निर्मिती केलेली असते. इथे सगळ्यात महत्त्वाचं ग्राहकांना अनेक प्रकारच्या सेवा देण्याचं कार्य या इलेक्ट्रॉनिक कॉमर्सच्या सहाय्याने होत असतं. म्हणजे आपण उदाहरणार्थ बँकिंग सेवा घेऊ शकता. म्हणजे आज तुम्हाला इंटरनेट बँकिंग आहे, SMS बँकिंग आहे, मोबाईल बँकिंग आहे, म्हणजे अनेक सुविधा RTGSची तुम्हाला सुविधा करून ठेवलेली आहे, NFTची सुविधा तुम्हाला करून ठेवलेली आहे. म्हणजे या सगळ्या सुविधा तुमच्या इंटरनेटच्या सहाय्याने होत आहे. म्हणजे इथे बँकिंग हे सुद्धा तुम्हाला काय करत आहे, ई कॉमर्सचा वापर करून त्या ठिकाणी तुमचे जे काही व्यवहार असतील ते व्यवहार पूर्ण करण्यास मदत करत आहे. त्याच्यानंतर ग्राहक आणि व्यवसाय, म्हणजे ते ग्राहक आणि व्यवसायामध्ये ग्राहक वस्तू व सेवांची किंमत निर्धारण करत असतात. म्हणजे यामध्ये जे काही व्यवहाराचे प्रमाण असेल ते विक्रीपासून खरेदीदाराकडे अधिक असते. यामध्ये ग्राहक केंद्रस्थानी असून त्याचा जो काही व्यवहार असेल तो व्यवहार विचारात घेतला जात असतो. ग्राहकांना वस्तू किंवा सेवांच्या निवडीला अधिक वाव असतो. तसेच विक्री किंमत ठरवण्याची संधी त्या ठिकाणी ग्राहकांना प्राप्त असते. म्हणजे इथे ई कॉमर्समध्ये ग्राहक आणि व्यवसाय याचा अर्थ ग्राहकांकडून त्या ठिकाणी खरेदी ही व्यवसायाकडे होत असते किंवा काही अशा वस्तू असतात की ज्या वस्तू ग्राहकांकडून त्या ठिकाणी घेतल्या जात असतात, त्याच्यावर काही प्रक्रिया केली जाते आणि प्रक्रिया करून त्या ठिकाणी तो व्यवसाय ती वस्तू त्या ठिकाणी पुन्हा बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून देत असतो. म्हणजे इथे सर्वात महत्त्वाचं काय आहे की इथे ग्राहकांना वस्तू आणि सेवांच्या निवडीचा अधिक वाव असतो. तसेच त्या ठिकाणी ज्याची किंमत आहे किंमत ठरवण्याचाही अधिकार त्या ठिकाणी ग्राहकांना प्राप्त झालेला असतो. म्हणजे इथे जे काही व्यवहाराचं जे स्वरूप आहे ते व्यवहाराचं स्वरूप त्या ठिकाणी ग्राहकांकडून व्यवसायाकडे आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ग्राहक आणि ग्राहक. म्हणजे या प्रकारामध्ये एखाद्या ग्राहकाने एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी केली असेल तर त्या वस्तू आणि सेवेचं तो काय करू शकतो, विक्री दुसऱ्या ग्राहकाला करू शकतो. म्हणजे इथे जे काही व्यवहार होणार आहे ते व्यवहार ग्राहक टू ग्राहक होणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी एखाद्या शोरूमकडे फॉर एक्झाम्पल टाटा शोरूमकडून मी 4 व्हीलर खरेदी केली होती. आता मी त्या ठिकाणी टाटा शोरूमचा मी ग्राहक आहे, परंतु एखाद्या माझ्या मित्राला एखादी व्हेकल खरेदी करायची असेल तर अशा वेळेस मी काय करू शकतो, माझी जी काही व्हेकल आहे हे व्हेकल मी त्याला जर विकण्याचा निर्णय घेतला असेल तर मी टाटा कंपनीचा ग्राहक आहे, तसेच तो माझा ग्राहक होऊ शकतो. कारण माझ्याकडे जी वस्तू आहे त्या वस्तूवर माझे मालकी हक्क आहे आणि मी ती वस्तू त्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीला विकत असे. याचा अर्थ इथे जो काही त्या ठिकाणी व्यवहार होणार आहे तो व्यवहार एका ग्राहकाकडून दुसऱ्या ग्राहकाकडे होणार आहे. इथे त्या ठिकाणी तुमच्या व्यवसायाचा कोणताही रोल इथे राहत नाही, म्हणून याला आपण ग्राहक आणि ग्राहक असं त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे इथे लिलाव पद्धतीने ज्या वस्तू किंवा सेवा खरेदी किंवा विक्री केल्या जात असतात अशा व्यवहारांचा समावेश अशा या ग्राहक आणि ग्राहक या प्रकारामध्ये होत असतो. आणि शेवटचं आहे व्यवसाय व शासन. म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आता अनेक अशा सरकारी वेबसाईट आहेत की ज्या सरकारी वेबसाईटच्या सहाय्याने त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागत असतं, व्यवसायासंदर्भातले जे काही निर्णय असतील हे निर्णय आपल्याला घ्यावे लागत असतात. म्हणजे ई कॉमर्सप्रमाणेच ई शासन हा एक नवीन प्रवाह त्या ठिकाणी तुम्हाला आता सुद्धा आलेला दिसून येऊ शकतो. म्हणजे हा प्रकार सरकारी खाते याच्यामध्ये त्या ठिकाणी उपयोगात आणला जात असतो. सरकारी खाते एक प्रकारची विशिष्ट वेबसाईट विकसित करतात आणि ती त्या ठिकाणी नागरिकांशी संपर्क साधून त्या ठिकाणी नागरिकांचं जे काही अडचणी असतील त्या अडचणी किंवा समस्या सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला असतो. हे जी काही वेबसाईट तयार केली असेल या वेबसाईटमध्ये त्या ठिकाणी सरकार खात्याशी जे काही धोरणे असतील, नियम असतील किंवा अटी असतील किंवा अनेक कोणतीही माहिती त्या ठिकाणी इथे तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. प्रत्यक्ष सरकारी खात्यामध्ये तुम्हाला न जाता जलद त्या ठिकाणी माहिती मिळू शकते आणि यामुळे कर्मचारी असेल किंवा जनता असेल या दोघांच्याही वेळेमध्ये बचत होऊ शकते, खर्चामध्येही बचत होऊ शकते. आणि ई कॉमर्स किंवा ई शासन हे व्यवहारामध्ये त्या ठिकाणी आणल्यामुळे आपण स्मार्ट शहराची जी काही संकल्पना आपण ती अस्तित्वात आलेली आहे ती आपण त्या ठिकाणी विकसित करू शकतो. म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आत्ता आपण जे काही व्यवसाय संदर्भातले जे काही धोरणे असतील, नियम असतील किंवा अटी असतील याचं आपल्याला जर पालन करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारे उदाहरणार्थ आपण हेही पाहिलं होतं की आपल्याला ज्यावेळेस मर्यादित जबाबदारी भागीदारी कायदा अस्तित्वात आला त्याच्यानुसार
आपल्याला जर मर्यादित जबाबदारी भागीदारी स्थापन करायची असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स म्हणजे ज्याला MCA असं म्हणलं जातं, या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट दिली तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या संदर्भातले सर्व तपशीलवार माहिती, म्हणजे त्या ठिकाणी लिमिटेड पार्टनरशिप फर्म कशा पद्धतीने आपल्याला रजिस्टर करायचे आहे याच्या संदर्भातले आपल्याला सर्व डिटेल इन्फॉर्मेशन सुरुवातीला तुम्हाला माहिती दिलेली असेल. कोणकोणते फॉर्म फिलअप करावं लागेल, त्याच्यानंतर प्रत्येक डायरेक्टरचे डिजिटल सिग्नेचर तुम्हाला काढावे लागते, त्याच्यानंतर प्रत्येक डायरेक्टरचा DIN नंबर तुम्हाला फाइंड आउट करावा लागतो किंवा तो काढावा लागत असतो. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जो काही फॉर्म असेल तो फॉर्म ऑनलाईन पद्धतीने फिलअप करायचा. ऑनलाईन फिलअप केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जो कोण ऑथॉरिटी असेल त्या ऑथॉरिटीचे तुमचा फॉर्म स्क्रुटिनी करेल आणि जर फॉर्म ओके असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक विशिष्ट तुमच्या पार्टनरशिप फर्मचं नंबर मिळेल आणि त्या ठिकाणी तुमची लिमिटेड पार्टनरशिप फर्म रजिस्टर होत असते. म्हणजे इथे तुमचा जो काही वेळ आहे तो वेळ त्या ठिकाणी बचत झालेली आहे आणि तुमचा जो काही खर्च आहे तो खर्चही त्या ठिकाणी तुमचे बचत झालेली आहे. अशा प्रकारे हे ई कॉमर्सचे स्वरूप आहेत. थँक्यू.